नमस्कार. तुकाराम गाथा माझ्या नजरेतून या गाथा हस्तलिखाण सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज 27वा अभंग पाहूया. इकडे आड तिकडे विहीर ही म्हण तुम्ही ऐकली असेल. या म्हणीचा अर्थ दोन्ही गोष्टीच्या कचाट्यात अडकलेलं असणं. आजच्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, माणूस सुद्धा आह आणि वाह या दोन्हीच्या कचाट्यात अडकलेला आहे. चला, ते आह आणि वाह म्हणजे काय व आपण त्याच्या कचाट्यात कसे काय अडकलेलो आहोत ते पाहूया. आजचा अभंग लिहूया आणि त्याचा भावार्थ सुद्धा पाहूया. आहाच वाहाच आतवरी दोन्ही. इथे आह म्हणजे दुःखाची हाक आणि वाह म्हणजे आनंदाची लाट. तुकाराम महाराज म्हणतात, दुःख असो वा सुख, निंदा असो वा स्तुती, या दोन्ही गोष्टी मनाच्या आपल्या आत आणि बाहेर सतत फिरत असतात. न लगा गणनी आम्हा तैशा. पण जो खरा साधक आहे तो हे सुख दुःख निंदा स्तुती या दोन्हींच्या गळ्यात अडकत नाही. तो ना दुःखाने कोसळतो ना सुखाने फसतो. या या ओवीमधून तुकोबा आपल्याला स्थितप्रज्ञ या अवस्थेचा इशारा देतात. ही ओवी आपल्याला एक अत्यंत कठोर सत्य सुद्धा सांगते. ती म्हणते की आपण स्वतःला भक्त समजत असू, साधक समजत असू, तरी जोपर्यंत आह आणि वाह आपल्याला फसवतात, आपल्याला आतून हलवतात, तोपर्यंत आपण मनाच्या कैदेत आहोत असं समजावं. तुकाराम महाराज म्हणतात, दुःख आलं की हळवं होणं, सुख आलं की उडणं उंचावणं, निंदा झाली की पुन्हा कोसळणं, कुणी स्तुती केली की फुगणं, ही लक्षणं साधनेची नाहीत तर अस्थिरतेची आहेत. खरा साधक तो ज्याला दुःख येऊनही फार धक्का बसत नाही आणि सुख येऊन तो फार भरकटतही नाही. पुढच्या ओवीत ते म्हणतात, भीती बाहेर नसते, कुठल्या लोकांमध्ये नसते, परिस्थितीमध्ये नसते. भीती आपल्या मनात असते. म्हणून ते सांगतात, तुमच्या मनाला आवरा, मनाला मर्यादा घाला, मनाला इथपर्यंत ही लिमिट असं स्पष्टपणे सांगा. भेऊ नये तिथे भेडसावू पुन्हा. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला आवर घालता, त्या मनामध्ये भय किंवा भीती उरत नाही, तेव्हा ते कुणाला घाबरेल किंवा घाबरवेल. म्हणजे खरा धोका आपल्या बाहेर नसतो, तो आपल्या मनात असतो. आवरूनी मना बंद द्यावा. मन आवरलं, नियंत्रित केलं तर सर्व भीतीचे दरवाजे आपोआप बंद होतात. फक्त भीतीचेच काय तर लोभाचे, अपेक्षांचे सुद्धा. या ओवीतून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की शत्रू बाहेर नाही, तर तुमचा शत्रू तुमचं मन आहे. आणि शेवटच्या ओवीत तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व केवळ अभ्यासाने म्हणजे साधनेने आणि आत्मचिंतनाने शक्य आहे. वरील 2 ओवीमध्ये त्यांनी जो इशारा आपल्याला दिलाय, हे काही बाह्य कृतींनी किंवा दिखाव्याने साध्य होणार नाही. हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण करायला अत्यंत कठीण आहे. कारण ही करणी एका दिवसाची नाही, एका प्रवचनाची नाही, एका कीर्तनाची नाही, तर आयुष्यभर चालणाऱ्या अभ्यासाची आणि सरावाची आहे. या ओवीतून तुकाराम महाराज आपल्याला स्वप्न दाखवत नाहीत, तर ते वास्तव दाखवतात. आणि वास्तव नेहमी कठीण असतं, नाही का? एकूण काय, तर हा अभंग आपल्याला सांगतो की जी व्यक्ती सुखदुःखाच्या टोकांमध्ये हेलकावे खाते, ती मनाच्या गुलामगिरीत जगत असते. ज्याला आयुष्याचं वर्म कळालंय तो आयुष्याचा खरा साधक, जो आह ऐकून विचलित होत नाही किंवा वाह ऐकून गर्वाने फुगतही नाही. मग हे मनाला आवर घालणं, आयुष्याचा खरा साधक होणं ही एकदा करण्याची कृती नाही, तो आयुष्यभर रोजचा चालणारा सराव आहे, अभ्यास आहे. या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला कुठलाही आध्यात्मिक शॉर्टकट देत नाहीत, तर ते आपल्याला सरळ सांगतात, ही वाट कठीण आहे पण खऱ्याची आहे. रामकृष्ण हरी.